नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नागोठणे रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. रिलायन्समध्ये कायम नोकरीची मागणी, शासन आदेशाची अंमलबजावणीचा आग्रह. महाड तालुक्यात गाळाच्या कामांवर दरेकर आक्रमक. पर्यावरणाची हानी झाली तर चौकशी, प्रशासन आणि ठेकेदार धारेवर. पाली खोपोली राज्य महामार्गावर एक धक्कादायक प्रकार समोर. दारूच्या बाटल्यांचा खच, काचांमुळे वाहन चालक हैराण. आणि विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेना आमने सामने. विकास गोगावले दळवी यांच्यात शाब्दिक युद्ध. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आपल्या रोजगाराच्या हक्कांसाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. पूर्वीच्या IPCL आणि सध्याच्या रिलायन्स कंपनीमध्ये 234 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावर यापूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावरही अनेक महिने आंदोलन करण्यात आले. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र शासन स्तरावर निर्णय होऊनही प्रत्यक्षात अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रशासनाने आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने रोजगार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. शासनाने दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीवर आंदोलक ठाम असून पुढील भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दिनांक 24/6/2025 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या आदेशाखाली मंत्रालयामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असे ठरले की 2 महिन्याच्या आतमध्ये कायमस्वरूपी नोकरीत प्रकल्पग्रस्त प्राधान्य परवानाधारकांना कामावर घ्यायचे असे ठरले असताना ते असे आदेश आपल्या जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांनी दिले आणि त्यांना ते करून आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथं वारंवार येऊन तिथं पण घेत नाही. त्याला पत्र पाठवले कंपनीला, रिलायन्स कंपनी नागोठण्याला, आणि त्याही सांगितलं आम्ही घेतो असं करून 4 महिने घालवले. 4 महिने घेतल्यानंतर आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलो 4 महिने 10 दिवस. आणि 4 महिने 10 दिवस असताना तेव्हा आपले उद्योगमंत्री 17/2/2026 रोजी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आदेश दिले का तुम्ही कायमस्वरूपी नोकरीत 5 दिवसात घेण्याचे ठरले होते. परंतु 5 दिवसाचं 3 महिने गेले, अजून काही घेत नाही. चालढकल करत असल्यामुळे आम्ही इथे उपोषणाला अलिबाग इथे बसलो आहोत. जिल्हाधिकारी दिनांक 2 जून 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे जेंट लेडीज प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेले आहे. मागणी आहे नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे. जोपर्यंत 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. एक, जिल्हाधिकाऱ्यांनी 324 जॉईंट कॉल देणे किंवा नागोठणे रिलायन्स कंपनीचे प्रेसिडेंट शशांक गोयल यांनी लेखी लिहून देणे की दुटीवर कधी घेणार, त्याचवेळी हे उपोषण मागे जाईल. तसेच दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 324ला निकाल देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब हे 2 महिन्यात केलेले नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू केलेलं आहे. जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील. रायगड जिल्ह्यातील पाली खोपोली महामार्गावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबोली गावापासून ते खुरवली पेट्रोल पंप परिसरापर्यंत हजारो रिकाम्या बाटल्या आणि बिअरच्या बाटल्या रस्त्यावर विखुरलेल्या आढळून आल्या. या बाटल्यांपैकी अनेक बाटल्या फुटल्याने संपूर्ण महामार्गावर काचांचा खच पसरला असून वाहन चालकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भंगार किंवा रिकाम्या बाटल्यांची वाहतूक करणारा एका ओव्हरलोड ट्रक
अथवा मालवाहू वाहनातून हा माल रस्त्यावर पडला असावा अशी शक्यता व्यक्त होतीये। मात्र बाटल्या रस्त्यावर कोसळल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगितले जात आहे। मंगळवारी सकाळपासून या मार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू झाल्यानंतर अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये काचा घुसून टायर पंक्चर झाल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे काचांमुळे दुचाकी स्वारासाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला। या प्रकारामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत असून महामार्ग तातडीने स्वच्छ करून जबाबदार वाहन चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। समुद्रकिनारी वसलेला गोपाळगड हा कोकणातील महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक किल्ला मानला जातो। दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात। मात्र वाढत्या पर्यटनामुळे परिसरात निर्माण होणारा कचरा आणि अस्वच्छता लक्षात घेऊन रत्नागिरी पोलिसांनी पुढाकार घेत हा स्वच्छता उपक्रम राबवला। या मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला। तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नागरिकांनी आणि पर्यटकांनीही जबाबदारीने वागावे असा संदेश देण्यात आला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गोपाळगड हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सागरी किल्ला असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितलं। स्वच्छता आणि संवर्धनाच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या उपक्रमामुळे ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून पोलीस दलाच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे। महाड तालुक्यात पूर संरक्षण आणि पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत सावित्री नदी उपनद्या आणि स्थानिक नाल्यांमधील गाळ, दगड तसेच गोटे काढण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जवळपास 25 गावांमधील नदीपात्रांमध्ये गाळ उपसा करण्यासाठी महसूल प्रशासनाने विविध ठेकेदारांना परवानगी दिली आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाबाबत आता विविध प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। दिवसा तसेच रात्रीच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून या कामांच्या पारदर्शकतेबाबत देखील शंका व्यक्त केली जाते। गाळ काढण्याच्या नावाखाली पर्यावरणीय हानी होत आहे का, तसेच नियमांचे पालन केले जात आहे का याबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। याच पार्श्वभूमीवर महाड दौऱ्यावर असलेले भाजप नेते तथा विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांना थेट इशारा दिलाय। गाळ काढण्यामागचा मूळ उद्देश नदीची खोली आणि रुंदी वाढवणं असला तरी काही ठिकाणी गाळापेक्षा कंत्राटामध्येच अधिक रस असल्याचे शंका त्यांनी व्यक्त केली। पर्यावरणाची हानी होत असल्याचं आढळल्यास चौकशी लावली जाईल असे स्पष्ट करत दरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर गंभीर भूमिका घेतली आहे। मी अजून त्या गाळात अडकलो नाही, कारण त्या गाळात किती लोक कोण अडकलेत याची सुद्धा मी माहिती घेतो। गाळ काढणं हा नदीचं खोलीकरण, रुंदीकरण करण्यासाठी होतं, परंतु मला असं वाटतं की कंत्राटाच्या मागे बरेचसे लोक गाळाचे गेलेले आहेत। आणि कारण माझ्याकडे पण येतात ना गाळ काढायला, भाऊ गाळ काढायला, म्हणजे कुठं गाळ आहे तो पहिला मला सांगा। तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं होत असेल, पर्यावरणाची हानी होत असेल तर त्याची आपण चौकशी करायला त्या ठिकाणी लावू। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून या बाजार समितीला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करण्यात आले आहे। या निर्णयामुळे अनेक वर्ष बाजार समितीवर असलेले महाविकास आघाडीचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे। वाशी येथील आशियातील प्रमुख कृषी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या APMC देशाच्या विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर कृषी मालाची आवक होत असते। फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी ही बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते। या पार्श्वभूमीवर बाजार समितीचा अधिक व्यापक आणि आधुनिक विकास करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्यात आल्याचे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले। या नव्या व्यवस्थेनुसार बाजार समितीच्या कारभारात महत्त्वपूर्ण बदल होणार असून पणन मंत्री जयकुमार रावल हे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत। या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळेल, बाजार व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि देशभरातील व्यापाऱ्यांना एक संघ व्यासपीठ उपलब्ध होईल असा दावा सरकारकडून करण्यात येतोय। मात्र दुसरीकडे या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू असून येत्या काळात यावरून राजकीय प्रतिक्रिया आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे।
राष्ट्रपती होते त्यांच्यावर राष्ट्रीय बाजार राष्ट्रीय घोषित झालेला आहे. काय याची कारण आहेत, कशा प्रकारे आपण तुम्ही अध्यक्षाचं कामकाज असणार? आमच्या सरकारचं धोरण होतं की शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करतोय. शेतकऱ्याच्या शेतीमाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे आमचा सगळ्यांचा हेतू असताना आम्ही राज्याचं हे महायुतीच्या सरकारने असं ठरवलंय की आपल्याला पोस्ट हार्वेस्ट शेतीमाल पिकल्यानंतर ती जी पूर्ण शृंखला आहे त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील, गोडाऊन असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील आणि थेट एक्सपोर्टपर्यंत जे जे काही प्रणाली याला बळकट करण्याचं काम हे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये MNI म्हणजे मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार हे सुद्धा याच्यामध्ये स्थापन करायचे. याच्यापेक्षा पुढचं पाऊल इंटरनॅशनल मार्केट याची स्थापना करण्यासंदर्भात आमच्या सरकारची इच्छा आहे आणि पुढच्या काळामध्ये साधारणतः 1100 ते 1200 एकरवर जगातलं सर्वात मोठी मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि त्या मार्केटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला माल हा जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल हा प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे. ती जी मार्केट कमिटी आहे ती काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना ती समुद्र किनाऱ्यावर फीड देणारी, जिथे एअरपोर्ट, सी पोर्ट, तिथे आपला कंटेनर पोर्ट आणि हायवे पोर्ट, रेल पोर्ट या चारही गोष्टींचं जिथे व्यवस्था असेल मार्केटला लागून अशा प्रकारची व्यवस्था करण्यासंदर्भातलं एक इंटरनॅशनल मार्केट आहे. त्याचबरोबर जे आपले मोठे मार्केट आहे ज्याचा अनेक राज्यांवर परिणाम होतो यांनाही अपग्रेडेशन संदर्भात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार. अर्थातच ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. याच्यातला अनेक अनुभवी लोक आहेत, इथले अनेक रिटायर्ड कर्मचारी असतील, आमचे माजी संचालक असतील, चेअरमन असतील आणि ज्यांना ज्यांना याच्यामधलं या क्षेत्रामधली माहिती आहे. आत्ताच मला 2-3 फोन आला की याच्या क्षेत्रामध्ये ते सगळे जे मदत करणारे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचा सल्ला आणि मदत घेऊन आपण या क्षेत्रामध्ये काम करतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जंदल यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. त्यामुळे आता या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलं. या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार जुईली दळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्रनाथ महाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पीपल्स अँड वर्कर्स पार्टीचे अरविंद म्हात्रे आणि मानसी म्हात्रे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. छाननी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे दाखल झालेली सर्व 12 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. विशेष म्हणजे मानसी म्हात्रे यांची उमेदवारी छाननी दरम्यान अपक्ष म्हणून वैध ठरवण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता उघडपणे समोर आलाय. रायगडसह संपूर्ण कोकणात या वादाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विकास गोगावले यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत होतं. मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला मान देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या कन्या जुईली जुईकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरत राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण केला. यावर प्रतिक्रिया देताना विकास गोगावले यांनी आपण पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता असल्याचं सांगत वरिष्ठ नेत्याच्या आदेशापुढे जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत हा अर्ज बंडखोरीसाठी नसून शिवसेनेच्या स्वाभिमानासाठी भरल्याचा दावा केला. तसेच धमक असेल तर स्वतः उमेदवारी अर्ज भरायला हवा होता असा टोला देखील त्यांनी लगावला. दरम्यान या शाब्दिक संघर्षामुळे विधान परिषद निवडणुकीपेक्षा शिवसेनेतील अंतर्गत मतभेदच अधिक चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी काळात या राजकीय वादाचे आणखी पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नाही, आता विचारांची प्रगल्भता हे त्याचा अर्थ असा मी नक्की सांगेल. काही गोष्ट बालिश बुद्धीने वक्तव्य करणं हे का शोभेने नक्की नाही आहे.
आम्ही जो फॉर्म भरला ती बंडखोरी नाही, तर पक्षाचा अभिमान आहे, कोकणाच्या जनतेचा सन्मान केला आहे. मग तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे होता. जर तुमच्यामध्ये एवढी धमक होती तर फॉर्म भरायला पाहिजे होता. आपण नुसतं बोलून दाखवता आणि स्वार्थापोटी तह करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही असेल ते ॲज इट इज ही परिभाषा आमची कायम राहिली आहे. त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टी समर्थन करत नाही आणि अशा गोष्टीने बालिशबुद्धीने बदलण्याचा विचारही आम्ही करत नाही. तर आपण म्हणाला होता की बादलीन पावर तटकरे आपल्याकडे ठेवतात, एकंदरीत आत्ताच चित्र ते दिसतंय का? कारण का पालकमंत्री पदाच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी आपल्या पक्षाचे काही नेते अशा पद्धतीचं वर्तणूक करत आहेत? नाही, मला बार्गेनिंगचा अर्थ वेगळा होऊ शकतो. कदाचित पालकमंत्री आणि विधान परिषद निवडणूक याचा धोरणमय संबंध नाही आहे. तो आमचा अधिकार हक्क आहे, ज्या जनतेने आम्हाला दिलेला आहे. त्या जनतेचा आदर करून वरिष्ठ नेते, महायुतीचे वरिष्ठ नेते तर विचार करून पालकमंत्रीपद आम्हाला देतील. कारण पालकमंत्र्याला स्थगित देणं हा केलेला सन्मान आहे आणि म्हणून आता देणं हा त्याच्यापेक्षा डबल सन्मान आहे असं मी नक्की सांगेन. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठे एक संगती येत नाही असं मला वाटतं. आणि काही लोकांना उत्साहपोटी असं वाटत असेल की आम्ही समर्थन केलं म्हणून असं होईल, तर तटकरे हा शातीर नेता आहे. आपण बघितलं जरी आता असलं तरी त्याच्या पक्षामध्ये आजचं वलय शून्यावर आलेलं आहे. नाही, अर्थ जर का तटकरे साहेबांनी पालकमंत्रीपद अडवलं असतं तर मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्रीपद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर. आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते. त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या. परंतु आत्ताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत. नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये. कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं. परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे आणि मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो. भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यभर सुरू असलेल्या संघटनात्मक दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी डॉक्टर भिंगे यांनी कोकण हा ओबीसी समाजाचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला. ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय आणि समतोल प्रतिनिधित्व यासाठी काँग्रेस सातत्यानं भूमिका घेत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच ओबीसी समाजाला पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेकडे आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आठवड्यापासून मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मुंबई, कोकण या दौऱ्यावर आहे. याच्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा आम्ही दौरा केला. त्याचबरोबर पुण्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये युवक आघाडी पण उभी केली आणि त्याचाही फार चांगला असा मेळावा आमचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुण्यात घेतला. 30 तारखेपासून आम्ही मुंबई, कोकणच्या दौऱ्यावर आहोत. कोकण हा तर ओबीसींचा बालेकिल्ला आहे. या भागामध्ये जवळपास 80% ओबीसी राहतो. त्यामुळं राहुल गांधींनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की संबंध भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये ओबीसींना त्यांचे राजकीय अधिकार मिळाले पाहिजे, त्यांच्या न्याय हक्काची जपवणूक झाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलोय. 25 जुलै 2025 रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवरती भारतामधल्या काँग्रेस पक्षातल्या ओबीसीच्या 26,000 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एक मेळावा राहुल गांधींनी घेतला आणि त्यामध्ये राहुल गांधींनी भारतातल्या तमाम ओबीसींची माफी मागितली. ते म्हणाले की काँग्रेसनं आजपर्यंत ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये जी राजकीय भागीदारी द्यायला पाहिजे होती, त्यांना जे प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होतं ते आम्ही देऊ शकलो नाही. पण याच्या पुढे आम्ही आता ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा प्राथम्याने विचार करणार आहोत आणि त्यामुळं भारतातल्या प्रत्येक राज्यामधल्या काँग्रेस पक्षाशी जोडून काम करणाऱ्या
प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि हीच भूमिका घेऊन आम्ही फिरतो आहोत. खेड तालुक्यातील चाकाळ येथील हनुमान नगरमध्ये सामूहिक वाढदिवसाचा अनोखा आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. हनुमान नगर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 1-2 नव्हे तर तब्बल 10 जणांचे वाढदिवस एकत्र साजरे करण्यात आले. सामाजिक एकोपा आणि आपुलकी जपणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सामूहिक वाढदिवस सोहळ्याला विश्वनाथ बर्गे, सुरेंद्र चव्हाण, विकास चव्हाण, कृष्णा शिंदे, अविनाश पार्टे, मंगल घाग, सुनीता कुंभाडकर यांचे वाढदिवस यांच्यासह अनेकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. यावेळी यांच्यासह वाढदिवस असलेल्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमादरम्यान वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिकांना साखरेचे वाटप करण्यात आले. परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान नगर मित्रमंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. व्हिडिओत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.